घेतलेला आहे 700 ग्रॅम साबुदाणा. स्वच्छ नळाखाली धुवून आणि 2-4 पाण्याने धुवून भिजत ठेवायचं आहे 5 वाजेपर्यंत. आणि मग त्यात टाकणार आहोत आपण गरम पाणी उकळलेलं. मग रात्री 10-10:30ला याचं पुरण करून छान सकाळी याचे आपण पापड बघणार आहोत. चला आता साबुदाणा भिजत ठेवते. 2 ते 3 तास छान एक तांब्या पाणी घेतलं आहे. आपल्याला कडकडीत गरम करून साबुदाण्यामध्ये ओतून द्यायचं आहे. आणि मग संध्याकाळी 10-10:30ला आपण त्याचं पुरण करणार आहे. तर चला इथे पाणी उकळत आहे. छान उकळी आली आहे. पाण्याला उकळी आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे पाणी उकळेल पाणी. इथं गरम पाणी तर 1 तांब्या घेतला होता मी बस. चला आता हे आपण झाकून ठेवू. इथं झाकण ठेवू आणि थोड्या वेळाने याचं आपण पुरण करणार आहे. तर साबुदाणा भिजलेला आहे. गरम पाणी टाकलं होतं आपण आणि इथं चालू आहे पुरण करायची तयारी. तर चाळणीतून असं छान पडतं आहे पुरण मस्त. आणि ही आपली बाजरीची चाळण. तर हिच्यावर पुरण चालू आहे करायची तयारी. आले चला पुरण करायला या. रात्रीचे वाजले 10:10ला पुरण करतोय. पण कशाचं? चणा डाळीचं नाही, साबुदाण्याचं. त्याच्या आपल्याला उद्या छान पापड्या बघायच्या आहे. तर चला असं करून घेते पुरण. सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट. उद्या पापड बघू. चला इथं झालेलं आहे पुरण करून साबुदाण्याचं. आता हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू. सकाळी आपल्याला याचे पापड बघायचे. इथं साबुदाण्याचं पुरण मी फ्रीजमधून बाजूला करून ठेवलं आहे. आता आपण बटाटे उकडून घेणार आहे. 1 तांब्या पाणी. तर आपल्याला बटाटे घ्यायचे. 700 ग्रॅम साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे. बटाटा फ्रेश आहे. चला आता इथं बटाटे उकडून घेऊ. इथल्या हिरव्या मिरच्या धुवून घ्यायच्या. चला आता मिक्सरला मिरची बारीक करून घेऊ. तुम्ही इथं लाल मिरच्या पण वापरू शकता बरं का. पण लाल मिरची नाही ना, थोडा ठसका येतो म्हणून मग मी हिरव्या मिरचीतच केलेले ह्या वर्षी सगळे पदार्थ. इथे उकडले होते असे बटाटे छान उकडले मोठ्या कुकरमध्ये. आणि इथं आता साल्ट काढून घेतो. इथं घेतलंय मीठ. इकडे हिरव्या मिरचीचं वाटण. याचं पुरण जे रात्री फ्रीजमध्ये करून ठेवलं होतं आता नॉर्मल झालं. इथं बटाटे किसून घेते मी. गरम गरम आहे, लवकर पुरण होतं त्याचं. तर छान असं किसून घ्यायचं. पुरण मिक्स करते. किसलेल्या बटाट्यामध्ये पुरण मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा किसून झालेला आहे. हिरवी मिरची मिक्स करते. मिक्स करून घ्यायची. मीठ घेतलंय मी. मला इथं मिक्स करून घेते मी. थोडं जमीला असं वाटतं छोटं पडलं पण बघते प्रयत्न करून. चला इथं पीठ झालेलं आहे मळून मस्त झालं. चला आता पापड बनवून घेऊ. इथं झालेलं आहे पीठ मळून छान एकजीव करून घेतलं. चला इथं झालेलं आहे पीठ मळून. आमचा थोडा जोक झाला. तर चला पापड बनवून घेऊ. इथं पापड टाकायची तयारी चालू आहे. पण घेतले पापड. चला इथं टाकायची तयारी आहे. आणि छान निघतं करून घेते मी. आणि किंचित तेल लावलंय. फक्त कागदांना तेल लावलंय. तेलाचा वापर नाही करायचा जास्त. इथं कागद ठेवले डबल. आणि मशीनने छान पापड. तर आपण लाटून पण घेऊ शकतो. आणि छान असे पापड होत आहे. तर बघा एकदम छान टाकायचं काम करते. बघा छान निघाला. इकडे सुनबाई. चला चालू आहे आमचे पापड असे. इकडं आहे पीठ
आणि इकडं कागद मशीन घेतो. चला असे करून घेतोय पापड. आणि इकडं असे घरातच टाकलेले छान होत आहे पापड. हे पापड मशीननी तुम्ही लाटण्याने पण लाटू शकता. छान पीठ असतं हे, एवढं काही पातळ नाही राहत. चला असे मी मशीननीच करते. तुमच्याकडं नसेल मशीन तर लाटून करा. बघा असे छान होत आहे. थोडे थोडे फॅननी सुकले का मग गच्चीवर नेऊन टाकतोय आम्ही. आणि 1 किलो 700 ग्रॅम साबुदाण्याचे भरपूर झालेले आहेत पापड. आणि खूप छान कलर पण आलेला आहे. इथं आलेले पापड गच्चीवरून वाळून कडक. आणि इकडं पण आहे. चला तळून बघू. असे तर छान दिसत आहे, पण बघू आता तळून. ही पण रेसिपी आलेली आहे, नक्की बघा. हिरव्या मिरचीच्या झणझणीत चकल्या. चला आता पापड तळून बघू. हे छोट्या गमीला भरलं आणि इकडे आहे. चला किचनमध्ये. पापड छान वाळले बघा, आवाज. आता तळून बघायचे. तर इकडं हे पण उपवासाचेच आहे, तर याची पण रेसिपी आलेली आहे, नक्की बघा. आणि पापड बघा किती मोठे मोठे झालेले. तर याची पण रेसिपी बघा, छान आहे. हे पण साबुदाणा भाजून आणि त्याचे केलेले आहे. आणि हे साबुदाण्याचं पुरण करून केलेले. तर ह्या रेसिपी अपलोड झालेल्या आहे चॅनलवर, नक्की बघा. चला आता हे पापड तळून बघू. बघा किती मोठा झाला आहे पापड. चालेल पापड तळायची तयारी. संध्याकाळी तळती आहे आणि छान फुगताय पापड. झाला पापड बघा. चला अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. तर बाकीचे पण तळून घेतो. आणि नक्की करून बघा बरं का हे पापड. तर साबुदाण्याचं साधी सोपी पद्धत. सकाळी 9ला भिजत टाकायचा, संध्याकाळी 4ला गरम पाणी टाकायचं, उकळेल पाणी टाकायचं साबुदाण्यामध्ये. आणि 4ला गरम पाणी टाकलं का संध्याकाळी 9ला त्याचं पुरण करून छान फ्रीजमध्ये ठेवायचं पुरण. आणि सकाळी बटाटे उकडून, हिरवी मिरची दळून आणि छान असे पापड. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. असे छान छान पापडाच्या रेसिपी नक्की बघा. असे पापड छान होत आहे. तर चला हे भाजून केलेले पापड आहे, साबुदाणा भाजून. आणि हे पुरण करून केलेले पापड आहे. तर छान झाले दोन्ही प्रकारचे पापड. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून एवढ्या रेसिपी बघा. तर चला बाय बाय. असे कुरकुरीत पापड तर नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चलो बाय.